माझं सौभाग्य भाग 47. दिवाळी तर झाली. मधुरासोबत विक्रांतही एक दिवस तिच्या माहेरी राहिला आणि सासूरवाडीच्या पाहुणचाराचा आनंद घेऊन तिला घेऊन घरी परतला. बॅक टू नॉर्मल लाईफ. 3-4 दिवस असेच गेले. आता वेध लागले होते ते नीलच्या लग्नाच्या तयारीचे. विक्रांत ऑफिसमध्ये बिझी, नील आणि आशू हॉस्पिटलमध्ये. मधुरावर जास्त लोड येत होता. नशिबाने तिला कार येत होती म्हणून कुठे जाण्यासाठी अडत नव्हतं. विक्रांतने आधीच तिला त्याचे क्रेडिट आणि डेबिट कार्ड्स दिले होते. पत्रिका छापण्यापासून ते बाकी बारीक सारीक गोष्टी तिलाच बघाव्या लागायच्या. खरेदी करून झाली होती. नील आणि रश्मी सुट्टी घेऊन आज दागिन्यांच्या खरेदीला आले होते. रश्मी मॉडर्न पद्धतीचे दागिने काढत होती, जे नीलला आवडत नव्हते. जे त्याला आवडायचे ते ती रिजेक्ट करायची. बाबा, आई, मावशी, मधुरा वैतागून सोफ्यावर बसले होते. तिची मम्मी आणि प्रणोती पण वैतागली होती. नील, या दुकानात नाही आवडते मला. रश्मी, 5वं दुकान आहे, घ्यायचं असेल तर घे, नाहीतर चल घरी. बघ सगळे कंटाळून गेलेत. शेवटी दोघांनी थोडं थोडं ऍडजस्ट करत मध्य गाठला आणि दोघांच्या पसंतीने मंगळसूत्र, नेकलेस, जोडवी, पैंजण हे खरेदी केलं. साखरपुड्यासाठी कपल रिंग घेतली. संडेला सगळे लग्नाचे कपडे घ्यायला जाणार होते. रश्मीने खास डिझायनर कडून तिचे ड्रेस आणि साडी डिझाईन करून घेतली होती, म्हणून आता नील आणि घरचेच राहिले होते. घरी आल्यावर दागिने देवाजवळ ठेवून सगळ्यांना दाखवले. मधुरा स्वयंपाक करायला निघून गेली, पण बाबा मात्र उदास होते. नलिनी, मधुरा काय घालेल ग लग्नात? तिचे सगळे दागिने तर गहाण आहेत. एवढी गुणाची पोर आणि अशी बिना दागिन्यांची कशी दिसेल लग्नात? ती मागणार नाही, पण हेच तर वय ना तिचं. होय हो, पण आता करायचं काय? माझे दागिने देईन ना मी. तिने घातले काय आणि मी घातले काय, एकच ना? ए नलू, अगं माझे आहेत की, मी आता घालून काय करणार आहे? अशी कुठे मिरवायची आहे आता या वयात? मावशी म्हटल्या. विक्रांत आणि आशू बाहेरून येत होते. काय सगळे सिरियस का? आशूने विचारलं. मधुराच्या दागिन्यांवरून. का, काय झालं? विक्रांत म्हटला. विकी, दिराच्या लग्नात नको का तिला गुंजभर सोनं? मावशी, मी इतका मोठा 6 फुटाचा असताना माझ्या बच्च्याला गुंजभर फक्त? मला समजतंय तुम्हाला काय बोलायचंय ते. ही घ्या बॅग. यात काय? मावशी, यात माझ्या बच्च्याचे काही दागिने आहेत. थोडे मी सोडवलेत, अजून बघू, ट्राय करेन, पण इतकंही पुरेल असं वाटतंय मला. यात तिचं मोठं मंगळसूत्र, चोकर, कानातले, बाजूबंद, हातातल्या बांगड्या आणि अंगठ्या आहेत. तुम्ही तुमचे दागिने घालून मिरवलं पाहिजे. आफ्टर ऑल वरमाई आहात तुम्ही. पण विकी, पैसे म्हणजे याला खूपच लागले असतील ना? आई, मी आहे ना, काळजी करू नकोस. आणि हे घे 1 लाख खर्चाला. लागले तर आम्ही आहोतच. आणि मावशी, हे घे माझ्याकडून 50,000. सध्या इतकेच आहेत, अजून बघतो, आशू म्हटला. अरे तुम्ही दोघं असे कसे? आशू, आत्ता कुठे हॉस्पिटल चालायला लागलंय. राहू दे ग मावशी. चल चहा बनव मला छानसा. मधुराच्या हाताला काही चवच नाही राहिली. आगाव कुठले. विकी, जा हे मधुराला दे आणि देवाजवळ ठेवायला लाव. दागिने बघून मधुरा खुश होते, पण विक्रांतने पैसे कसे मॅनेज केले याचं गूढ पण होतच. रात्री बेडरूम मध्ये. अहो, बोल ना बच्चा. एक बोलू? राग नाही येणार ना? नाही बच्चा, मला माहितीये तुला दागिने कसे आणले हे ऐकायचंय. बच्चा, जाऊ दे ना, तू ऐश कर ना. आम खाओ, गुठली आमत गिनो. विक्रांत, शोना, मागे ज्या 3 मॅच जिंकलो होतो ना, त्यातून मिळाले होते पैसे. त्याच पैशातून सोडवलंय. बाकीचे बघू, अजून वेळ लागेल. नीलही थोडा फायनान्शियली डिस्टर्ब आहे ना, त्यामुळे. बाकी सगळं झालंय ना बच्चा? हो, सगळं झालंय. आता फक्त आपली शॉपिंग आणि गावाला देवाला पत्रिका नेऊन ठेवायच्यात आणि तिकडे नातेवाईकांना पण द्यायच्यात. गुड. सॉरी, तुला माझी काहीच हेल्प होत नाहीये ना? तसं काही नाही, पण येतं मला आणि मजाही वाटते की चला कोणीतरी मला मोठं समजून काम देतंय, हे रिस्पॉन्सिबल समजतंय. खूप समजूतदार आहेस मधुरा तू. कोणत्याही गोष्टीत आनंद शोधतेस. हो, मी झोपू? खूप दमलीये आणि डोकं पण जड झालंय. रश्मी वहिनीने खूप दमवलं, त्यांना काही पसंतच पडत नव्हतं. दा आणि आई खूप चिडले होते. हो का? चल, मी तुझं डोकं दाबून देतो. तेवढी तरी बायकोची सेवा करून पुण्य घेतो. तो डोकं दाबत असतानाच ती झोपी जाते. संडे येतो, तसे सगळे जोशात शॉपिंगला जातात.
आई बाबा आणि मावशी ह्यांच्यात पडत नाही, ते नंतर जायचं ठरवतात. नीलचे कपडे चूज करायला रश्मी पण येते. अभिषेक, प्राजू, अविनाश ही गँग पण असतेच. नील, हे तुम्हाला छान दिसेल, रश्मी म्हणते. इतके भडक रंग नाही आवडत मला. अहो, लग्न एकदाच होतं, घ्या ना, माझ्या ड्रेसला मॅच होतंय. रश्मी त्याला समजावत असते. असं काही नाही वहिनी, आमच्या बार्बीचं 2दा झालंय. ए मधुरा, मग तुमचं शॉपिंग कोणी केलं होतं? वहिनी, माझं शॉपिंग मीच केलं होतं आणि यांचं यांनी सेपरेट केलं होतं. आणि दुसऱ्या लग्नाला तर विक्रांतने डिझाईन करून घेतले होते आमचे ड्रेस. बघ ना नील, विक्रांत इज सो रोमॅन्टिक पर्सन. रश्मी वहिनी, नीलदा, हा लाईट पिंक शेडचा शेरवानी बघा, मधुरा म्हटली. नको मधुरा, मला नाही आवडला. पण मला आवडलाय, नील म्हटला. अभि, आपण जाऊ, यांचं चालू दे. विकी, येतोयस का? आशू म्हणाला. हो येतो, पण बच्चा घे ना तिला पण. लेट फ्युचर हजबंड अँड वाईफ डिसाइड व्हॉट दे वॉन्ट, अवी म्हटला. विक्रांत हळूच मधुराला त्यांच्यातून बाहेर काढतो आणि दुसऱ्या सेक्शनला जाऊन हे लोक त्यांचं शॉपिंग करतात. विक्रांत मधुराला आवडलेला लाईट पिंक डिझायनर शेरवानी घेतो आणि त्याला मॅच होईल असा बेबी पिंक रंगाचा लेहंगा तिच्यासाठी चूज करतो. बाकीचेही त्यांच्या त्यांच्या आवडीचे ड्रेसेस घेतात. मधुरा अजून 3-4 साड्या घेते. सोबत आई आणि मावशींसाठी पण साड्या घेतात. बाबांसाठी कुर्ता पायजमा, लिचीसाठीही कपडे खरेदी करतात. सगळी खरेदी करून ते नील आणि रश्मीकडे येतात, तरी ते दोघं अजून कन्फ्युजच असतात. सेल्समन वैतागून चेअरवर बसला होता. समोर कपड्यांचा ढीग पडला होता. नील, झालं का? ऑलमोस्ट संध्याकाळ होत आलीये. बरं झालं विकी तू आलास. बघ ना यार, रश्मी तिच्या चॉईसवर अडूनच बसलीये. नील, तिला जे आवडतंय ते घे ना. तुमच्या दोघांसाठी मोठा दिवस आहे. उगाच 1-2 ड्रेससाठी का त्यांचं मन मोडतोयस? विकी म्हणतो. हो ना, लग्नापुरतं घाल, मग कोण बघतही नाही त्या कपड्यांकडे, आशू म्हणतो. ठीक आहे रश्मी, मग हे घेऊयात का? तुम्हाला जे आवडेल ते घ्या. राग आला वाटतं हिला. नील मनातच म्हणाला. रश्मी, चला ना, आपलं लग्न आहे, जसं तुम्हाला वाटेल, जे वाटेल ते घेऊ. खरंच? शेवटी सगळे कपडे रश्मीच्या आवडीचे घेतले. बाकी शूज, मोजडी याचीही खरेदी झाली. नील आणि आई बाबा गावाला जाऊन पत्रिका वाटून देवालाही जाऊन येतात. इथे मधुरा आणि विक्रांतही पत्रिका वाटतात. हळूहळू नातेवाईक घरी यायला लागतात. घर गजबजून जातं. मधुराचा पूर्ण दिवस त्यांचं करण्यात जायचा. आईच्या अजून 2 बहिणी, भाऊ, बाबांचे भाऊ, बहिणी, चुलत, मावस भावंड, काही लोक आशूच्या घरी राहायचे. बाकीचे लग्न घरात. लग्नाच्या 2 दिवस आधी साखरपुडा असतो. हळद आणि लग्न एकाच दिवशी होतं. मधुरा सगळ्यांना चहा देत होती. बच्चा, मला पण दे ना. सगळ्या वडीलधाऱ्यांसमोर असं बच्चा म्हणल्यामुळे तिला अवघडल्यासारखं झालं. त्याला चहा देताना हळूच विक्रांतसमोर वाकून ती त्याला धमकी देते. परत जर मला सगळ्यांदेखत हे लग्न पार पडेपर्यंत बच्चा म्हणालात ना, तर चहा सकट सगळ्या जेवणातला मधुरपणा काढून टाकेल. समजलं का? पुढे विक्रांत काही बोलूच शकला नाही. गोड हसून, रागात, कमी आवाजात त्याला बोलून ती निघून गेली. आशू आणि नील मान खाली घालून यांच्या या सिच्युएशनला हसत होते. रश्मीच्या घरचे लोक थोडे मॉडर्न होते, म्हणून त्यांचे जास्त पाहुणे नव्हते आले. सगळ्या बायकांनी मेहंदी काढून घेतली. दुसऱ्या दिवशी सकाळी बांगड्यांचा कार्यक्रम झाला. सोबत पूजाही झाली. मधुराची जास्त धावपळ होत होती. कुठे काय ठेवलंय हे तिलाच जास्त माहीत होतं, म्हणून सगळे तिलाच आवाज द्यायचे. त्यात नीलच्या लग्नाचा जास्तच उत्साह तिला झाला होता. आज साखरपुडा. अचानक दुपारी ती चक्कर येऊन पडली. तसे सगळे जमा झाले. बायकांमध्ये कुजबूज सुरू झाली. थोडं लिंबू पाणी पिऊन तिला बरं वाटलं, पण अचानक उलटीही आल्यासारखं झालं. म्हणून तर सगळ्या बोलायला लागल्या की तिला दिवस गेलेत म्हणून. सगळ्या आनंदात होत्या. आई आणि मावशी पण खुश झाल्या होत्या. ती बिचारी काहीच बोलू शकली नाही. बाहेरून विक्रांत आणि आशू येत होते. त्याच्या काकू, मामी त्याला अभिनंदन करत होत्या आणि सोबत मधुराची काळजी घे असंही सांगत होत्या. त्याला काहीच गोंधळ कळत नव्हता, पण मधुराची काळजी घे हे म्हणल्यावर मात्र तो पळतच त्यांच्या रूममध्ये आला. चला चला, त्याला भेटू द्या, असं म्हणतच सगळ्या बाहेर पडल्या. बच्चा, आर यू ओके? हो. विकी, मला वाटलं नव्हतं तू इतकं लगेच मनावर घेशील. खूप आनंदात आहे मी आज. पण का खुश आहेस आई? तो गोंधळला होता. कारण तुझ्या बच्चाला बच्चू होणार आहे ना, म्हणून, मावशी म्हटली. असं होय? काय? तो जवळजवळ उडालाच. मावशी,
काय बोलताय तुम्ही? हे शक्य नाहीये, हे होऊच शकत नाही. आता उडायची वेळ आई आणि मावशीची होती. हे काय बोलतोयस विकी तू? का शक्य नाही? म्हणजे तसं नव्हतं म्हणायचं मला. आय मीन, मधुरा प्रेग्नेंट कशी असू शकेल जेव्हा मी काही केलंच नाहीये? शेवटचं वाक्य तो तोंडातल्या तोंडात पुटपुटतो. अगं आई, तिचे मध्ये पिरियड्स होऊन 4 दिवस तर झालेत, लगेच कशी ती प्रेग्नेंट राहील? आणि मी पण तर बाहेर झोपलो होतो ना. हे मात्र तो मनात बोलतो. हो आई, तुम्हाला मी तेव्हा हेच सांगत होते. अरे देवा, ताई, हे लक्षातच नाही आलं की. पण मग तिला उलटीही झाली आणि चक्करही. कामाच्या दगदगीमुळे मी जेवले नव्हते आई, आणि ते लिंबू पाणी खारट होतं ना, म्हणून उलटी आली होती. आई आणि मावशींनी डोक्याला हात मारून घेतला आणि मग बाहेर जाऊन सगळ्यांना सांगितलं. तशा सगळ्या हिरमुसून जातात. मधुरा, तुला समजत नाही का स्वतःची काळजी घ्यायचं? सगळ्यांदेखत सारखं तुला जेव जेव म्हणून मागे फिरू का आता? हाऊ केअरलेस यू आर. बास झालं, खूप बोलताय तुम्ही. काही गरज नाही असा घसा फाडून काळजी दाखवायची. तुम्ही जा, माझं मी बघून घेईन. सॉरी बच्चा, रागावू नकोस, पण तू आजारी पडलीस की मला नाही राहवत. यू नो हाऊ मच आय लव्ह यू. सॉरी ना बच्चा. तो तिला हक करायला जातो, पण ती ढकलून देते. जा तुम्ही, माहितीये मला तुमचं रागातलं प्रेम. शोना, तुम्ही जाओ, उगाच मला ओरडायला लावू नका. आवरायचं पण आहे. तेवढ्यात बाकीच्या बायकाही आत येतात, त्यामुळे तो निघून जातो. आज ट्रेडिशनल थीम होती. विक्रांतही कुर्ता पायजमा घालून, वेल ट्रिम शेव करून, हातात वॉच, दुसऱ्या हातात ब्रेसलेट घालून तयार होता. आशूनेही कुर्ता आणि पायजमा घातला होता. नीलने मस्त इंडो वेस्टर्न लुक केला होता. गळ्यात लॉकेट, एका हातात ब्रेसलेट, दुसऱ्यामध्ये वॉच, पायात मोजडी. मधुरा मस्त नऊवारी साडी नेसून, सगळा साज शृंगार करून आवरून बाहेर येते. गुलाबी रंगाची साडी, हिरवा ब्लाऊज, गळ्यात ठुशी, कानात मोठे कानातले, मोठं मंगळसूत्र, चोकर, हातभर बांगड्या, कडे, लाईट मेकअप, नथ, कपाळी चंद्रकोर, केसांचा आंबाडा आणि त्यात गजरे. ती आल्याबरोबर साहेबांची विकेटच पडली. समोर कोण काय बोलतंय याकडे काही लक्ष नव्हतं त्याचं. तिने मात्र त्याला रागीट कटाक्ष टाकून निघून गेली. सगळ्यांनी नीलचं औक्षण केलं आणि ते निघाले. एका कारमध्ये नील, मधुरा, विकी, विक्रांतच्या चुलत बहिणी होत्या. बाकी लोकांना आशू टेम्पो ट्रॅव्हलरमध्ये घेऊन येणार होता. मुद्दाम मधुरा मागे बसली होती. तो आरसा सेट करून तिला चोरून पाहत होता. सगळ्यांदेखत तर बोलता येणं शक्य नव्हतं, पण मॅडमचा रुसवा काढणंही गरजेचं होतं. शेवटी त्याने मोबाईलने कार रेडिओवर गाणी वाजवायला सुरुवात केली. गोमू संगतीनं हे गाणं लागलं होतं. तो डोळ्यांनीच तिला विचारत होता आणि तीही डोळ्यांनीच त्याला उत्तर देत होती. ती लाजत होती. दोघांची डोळ्यात इशारेबाजी चालू होती. हा, आम्हाला सगळं दिसतंय, नील मोठ्याने म्हटला. तसे दोघंही चपापले आणि वेगवेगळ्या दिशेने बघू लागले. साखरपुडा हॉलमध्ये होता. पाहुण्यांचं स्वागत झालं. रश्मीही खूप सुंदर दिसत होती. नऊवारी साडी, साजेसा मेकअप, भरजरी दागिने, चेहऱ्यावर लग्नामुळे आलेला ग्लो. नील कितीतरी वेळ तिलाच पाहत होता. असं बघू नको, ती तुझ्याकडेच येणार आहे 3 दिवसांनी, आशू म्हटला. चुप रे. साखरपुड्यातही वेगवेगळ्या पोजमध्ये फोटोज काढून नील परेशान झाला होता, पण रश्मीसाठी गप्प बसला. आईबाबांच्या डोळ्यात मात्र आनंदाश्रू होते. इतक्या वर्षांनंतर नील बोहल्यावर चढला होता. सगळे विधी निर्विघ्नपणे पार पडले. निरोप घेऊन सगळे घरी परतले.